श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी खूप मनापासून बोलायला आले आहे. सध्या घराघरात एकच वातावरण आहे, ते म्हणजे 10वीची परीक्षा. तुमची अवस्था मी समजू शकते. रात्री झोप येत नाहीये, समोर पुस्तक धरलं की डोकं सुन्न होतंय आणि सारखा एकच विचार मनात येतोय की मी पास होईल ना, मला जमेल का. जर पेपर कठीण आला तर सगळ्यात आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाहीये, लाखो मुली याच परिस्थितीतून जात आहेत. बऱ्याचदा आपल्याला विषयाची भीती नसते, आपल्याला भीती असते ती लोकांच्या अपेक्षांची, पालकांच्या धाकाची आणि निकालाच्या दिवशी काय होईल याची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती ही तुमच्या कल्पनेत जास्त मोठी असते, वास्तवात नाही. तुम्ही वर्षभर काहीच केलं नाहीये असं नसतं. शिक्षकाने शिकवलेले, मित्रांसोबत केलेली चर्चा, कधीतरी वाचलेलं पान, हे सगळं तुमच्या मेंदूच्या कुठल्या तरी कोपऱ्यात साठवलेलं आहे. जेव्हा तुम्ही शांत डोक्याने पेपर लिहायला घ्याल तेव्हा ते आपोआप आठवू लागतं. प्रश्नपत्रिका हा काही राक्षस नाहीये, ते फक्त तुमच्या अभ्यासाची एक चाचणी आहे. आता उरलेल्या दिवसात पास होईल की नाही हा विचार करण्यापेक्षा मी आज काय करू शकतो यावर लक्ष द्या. गणिताची भीती वाटते, मग प्रमेय आणि सूत्र लिहून काढा. विज्ञानाची आकृत्या सराव करा. भाषेच्या विषयात तुमचे स्वयंमत आणि व्याकरण तुम्हाला हमखास मार्क मिळवून देतं. महत्वाचं म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवा. कोणाचा तरी अभ्यास पूर्ण झालाय म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमची लढाई स्वतःशी आहे. दिवसातून फक्त 2 तास जरी तुम्ही पूर्ण एकाग्रतेने दिले तरी तुम्ही पास होण्याच्या पलीकडे जाऊन चांगले मार्क मिळवू शकता. परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर पहिल्या 15 मिनिटात प्रश्नपत्रिका नीट वाचा. जे येते ते आधी लिहा. तुमची लेखणी जेव्हा चालायला लागते तेव्हा भीती आपोआप पळून जाते. लक्षात ठेवा, 10वीचा रिझल्ट हा कागदाचा तुकडा आहे, तो तुमचं संपूर्ण भविष्य ठरवू शकत नाही. पण या काळात तुम्ही जो संयम आणि जिद्द दाखवता ती तुमच्या आयुष्यात नक्कीच कामाला येते. तुमच्या पालकांना फक्त तुमचे मार्क्स नको असतात, त्यांना तुमचा प्रयत्न बघायचा असतो. त्यामुळे रिलॅक्स व्हा, पुरेशी झोप घ्या, पाणी भरपूर प्या आणि मनातून हा विचार काढून टाका की तुम्ही नापास व्हाल. तुम्ही कष्ट केले आहेत आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही नक्कीच पास व्हाल आणि तेही चांगल्या मार्कांनी. ही भीती फक्त आज पुरती आहे. उद्याचा सूर्य तुमच्या यशाचा असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ती जिद्द आहे. कसे आहात सगळे? मला माहिती आहे सध्या तुमच्या मनात काय चाललंय. घराच्या भिंतीवर चिटकलेले वेळापत्रक, टेबलावर पडलेला पुस्तकांचा ढिगारा, आईबाबांच्या डोळ्यातील अपेक्षा आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी बसलेला तू. तुला भीती वाटते ना? छाती धडधडते. रात्री झोपताना अचानक विचार येतोय की जर मी नापास झालो तर, जर मला काहीच आठवलं नाही तर. शांत हो, एक दीर्घ श्वास घे. आज आपण याच विषयावर मनापासून बोलणार आहोत. ही फक्त एक स्क्रिप्ट नाही, तर तुझ्या मनातल्या भीतीला दिलेले एक मोठी चपराक आहे. 10वी म्हणजे काय? आयुष्याचा शेवट की सुरुवात? लोक म्हणतात 10वी म्हणजे टर्निंग पॉइंट, पण खरं सांगू का, हा फक्त एक थांबा आहे, शेवटचं स्टेशन नाही. तुला भीती वाटते कारण तू या परीक्षेला तुझ्या आयुष्यापेक्षा मोठं केलं आहेस. परीक्षेचा पेपर हा फक्त कागद असतो, तुझा नशीब ठरवणारा कोणताही देवी न्याय नाही. तू वर्षभर शाळेत गेला आहेस, क्लासला गेला आहेस, मित्रांसोबत गप्पा मारल्या आहेस, कधीतरी पुस्तक चाळली आहेस. हे सगळं ज्ञान तुझ्या मेंदूत कुठेतरी सेव्ह झालेलं आहे. जसा कॅम्प्युटर कीबोर्डवर टाईप केल्यावर स्क्रीनवर शब्द येतो, तसंच जेव्हा तू परीक्षेच्या हॉलमध्ये पेन हातात घेशील तेव्हा तुझ्या हाताला आपोआप उत्तर सुचू लागतील. विश्वास ठेव स्वतःवर. आता राहिला प्रश्न पास होण्याचा. तुला वाटते तू नापास होईल का? कारण तुला एखादा विषय कठीण जातोय, गणित समजत नाहीये की विज्ञानाच्या फॉर्म्युला लक्षात राहत नाहीये. मित्रा, पास होणं ही जगातील सर्वात सोपी गोष्ट आहे. जर तू डोकं शांत ठेवलंस तर बोर्डचा पेपर अशा प्रकारे सेट केला जातो की ज्याने थोडा जरी अभ्यास केलाय तो सहज पास व्हावा. तुला पैकीच्या पैकी गुण नाही मिळाले तरी चालेल, पण तू प्रयत्न सोडले तर मात्र ते चुकीचं आहे. गणितातले सोपे प्रश्न, भाषेतले निबंध, पत्रलेखन, विज्ञानातल्या आकृत्या, भूगोलाचे नकाशे, हे सगळं तुला पास करण्यासाठीच आहे. हे पासिंग मार्क्स तुझ्या खिशात आहे, फक्त तुला ते कागदावर उतरायचे आहे. जरा विचार कर, तू लहान असताना चालायला शिकला होतास तेव्हा तू किती वेळा पडला होतास? तुला आठवतंय नाही ना? कारण पडणं महत्वाचं नव्हतं, तर पुन्हा उभं राहणं महत्वाचं होतं. आज ही परीक्षा म्हणजे तुझं पुन्हा उभं राहणं आहे. तुला भीती वाटते कारण तुला निकालाची काळजी आहे. निकालाचा विचार आता कशाला करतोयस?
निकालाचा दिवस अजून लांब आहे. आज तुझ्या हातात काय आहे? आज तुझ्या हातात फक्त वेळ आहे. या वेळेचा वापर भीती घालवण्यासाठी नाही तर सराव करण्यासाठी कर. जर तुला वाटत असेल की तुझं काहीच झालं नाहीये तर आजपासून सुरुवात कर. एका दिवसात जग बदलत नाही, पण एका दिवसात झालेला निर्णय तुझं भविष्य बदलू शकतो. तुझ्या पालकांकडे बघ. कदाचित ते तुला ओरडत असतील, अभ्यासाला बस म्हणत असतील, पण त्यांच्या ओरडण्यामागे एक प्रचंड काळजी दडलेली असते. त्यांना भीती वाटते की माझ्या मुलाला त्रास होऊ नये. त्यांना हे दाखवून दे की तू खंबीर आहेस. तू तू त्यांना मार्क्स देऊ नकोस. तू त्यांना तुझा आत्मविश्वास दे. जेव्हा तू आत्मविश्वासाने म्हणशील ना की आई मी प्रयत्न करतोय आणि मी नक्की पास होईल, तेव्हा त्यांच्या मनातली भीती पळून जाईल. परीक्षेच्या त्या 3 तासाबद्दल बोलूया. हॉलमध्ये गेल्यावर आजूबाजूला बघू नकोस. कोणाकडे किती पुरवणे आहेस, कोण किती वेगाने लिहिते त्यांच्याशी तुला देणं घेणं नसावं. तो पेपर तुझा आहे, तो पेन तुझा आहे आणि ते भविष्य तुझं आहे. जर एखादा प्रश्न आठवत नसेल तर डोळे मिटून थोडा वेळ शांत बस. तुला आठवेल, कारण तू ते कधीतरी वाचलं आहेस. प्रश्नांची उत्तरं पाठ करण्यापेक्षा ती समजून घेण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या भाषेत उत्तर लिहायला शिक. बोर्डाला तुझे विचार हवे आहेत, पोपटपंची नको. शेवटी एकच सांगेन, 10वीची परीक्षा ही तुझ्या एकटी महत्वाची परीक्षा आहे. तुझ्या बुद्धिमत्तेची नाही. तू किती संकटात शांत राहू शकतोस हे ही परीक्षा ठरवते. तू पास होणारच आहेस यात शंकाच नाही, पण मला तू फक्त पास झालेला नकोयस, तर मला तू जिंकलेला हवा आहेस. या भीतीवर विजय मिळवलेला हवा आहेस. हा व्हिडिओ संपल्यावर मोबाईल बाजूला ठेव, एक ग्लास पाणी पी आणि तुझा सर्वात आवडता किंवा सर्वात सोपा विषय घेऊन अभ्यासाला बस. सुरुवात नेहमी सोप्या गोष्टीपासून करायची असते. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. हा व्हिडिओ संपल्यानंतर कमेंटमध्ये जाऊन फक्त एकच वाक्य लिहा, मी प्रयत्न करणार आणि मी नक्कीच जिंकणार. जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा तुम्ही स्वतःला एक वचन देता. लक्षात ठेवा, यश हे एका रात्रीत मिळत नसतं, पण एका रात्रीत घेतलेला खंबीर निर्णय तुमच्या यशाची वाट सोपी करू शकतो. 10वीचा निकाल लागल्यावर तुमच्या नावापुढे जेव्हा पास हे शब्द येतील तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे हसू असेल ना, त्यासाठी आजचा हा संघर्ष आहे. कोणीतरी म्हटलंय, कठीण काळातून गेल्याशिवाय हिऱ्याला पेलू पडत नाहीत. आज तुम्ही त्या कठीण काळातून जात आहात, कारण उद्या तुम्हाला चमकायचं आहे. घाबरू नका, डगमगू नका. तुमच्या पाठीशी तुमचे आई वडील आहेत, तुमच्या शिक्षकाचे आशीर्वाद आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे. परीक्षा हॉलमधून बाहेर पडताना तुमच्या मनात ही समाधान असायला हवं की मी माझं 100% दिलं आहे. निकाल काहीही लागो, तुम्ही दिलेली ही लढाई तुम्हाला आयुष्यभर जगण्याची ताकद देईल. तुमच्या प्रवासात मी नेहमी तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो सध्या टेन्शन मध्ये आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याची भीती कमी होईल. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या काळात आपण अभ्यासाच्या अशाच सोप्या पद्धती पाहणार आहोत. लक्षात ठेव, तू खास आहेस. तुझ्यात काहीतरी असं आहे जे कोणाकडेच नाही. एक परीक्षा तुला हरवू शकत नाही. तू उद्याचा नायक आहेस. तू जिद्दी आहेस. जा आणि स्वतःला सिद्ध कर. भीतीला सांग की तुझ्यापेक्षा माझं स्वप्न मोठं आहे. तू नक्कीच यशस्वी होशील. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.